नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मकर संक्रांती. सर्वांना माझ्याकडून म्हणजे सोनाली मॅडमांकडून शुभ मकर संक्रांती. उद्याच्या पेपरची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. आपला उद्या पेपर मराठीचा असून उद्या तारीख आहे 15 जानेवारी, वार शुक्रवार. परीक्षेचा पेपरचा वेळ असेल 1 तास 11 ते 12. द्वितीय घटक चाचणी. त्यासाठी आपल्याला पाठ, सिलेबस, धडे व कविता 15 ते 21 असणार आहे. त्यावर आधारितच त्याच्या साहाय्यानेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे पेपर पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पेपर पॅटर्न अभ्यासलेलाच आहे. पुन्हा एक वेळा बघूया. 1 ते 10 प्रश्न प्रकार आहेत. विद्यार्थ्यांना अनेक समस्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतात. परीक्षा म्हटले की अनेक प्रश्न मनामध्ये तयार झालेले असतात. या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे. विद्यार्थ्यांनो, याच्या साहाय्याने तुम्ही कमी वेळात अभ्यास कसा करावा व रिव्हिजन कशी करावी ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. प्रश्न पहिला बघा. खालील शब्द वाक्य सुंदर अक्षरात लिहा. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, बघा, शुद्ध लेखन या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं पाहिजे. चुका न होता सुंदर अक्षरात काही वाक्य व शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजे. दुसरा प्रश्न आहे. प्रश्न प्रकार, एका वाक्यात उत्तरे द्या. तुम्हाला या ठिकाणी 15 ते 21 पाठांमधील सर्व एका वाक्यात उत्तरे पाठांतर करायचे आहेत. त्यानंतर कोण कोणास म्हणाले. एखादं वाक्य असेल तर ते कोणी कोणाला म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे असते. कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 21 ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला एकच कविता आहे बघा, छोटेसे बहीण भाऊ. ती कविता व्यवस्थित पाठांतर करायची आहे. व आणखीन एक कविता, नदीचे गाणे. या अशा 2 ज्या कविता आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पाठ करायच्या आहेत. कविता पूर्ण पाठांतर केल्यानंतर त्यातील कोणतीही कवितेची ओळ जर विचारली गेली तर तुम्ही त्याचं उत्तर सहज लिहू शकता. जोड्या जुळवा. जोड्या जुळवा हा प्रश्न प्रकार सर्वांना माहितीच आहे. व्यवस्थित, अचूक, योग्य अशी जोडी त्या शब्दाची जुळवून लिहायची असते. ह्या प्रश्न प्रकारामध्ये जोडी समोरासमोर लिहायची आहे. खालील अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा. प्रश्न प्रकार क्रमांक 6 बघा. एखादा अक्षर असेल. विद्यार्थी मित्रांनो, 12 खडी सर्वांना माहिती आहे. अ ते ज्ञ, क ते ज्ञ पर्यंत, अ पासून आहा पर्यंत जे अक्षरं आहेत त्यातील जर कोणतंही अक्षर दिलं तर त्या अक्षरापासून शब्द तयार करता येणे महत्त्वाचे आहे व तो शब्द असा की तो अर्थपूर्ण असला पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यापूर्वी मी तुमचे घेतलेलेच आहेत. ते जुने व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा, ऐका. तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी सापडणार आहेत. खालील वाक्यात विरामचिन्हे घाला. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य दिलेले असतं तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला मी विरामचिन्ह शिकवलेलीच आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. रिकाम्या जागा भरा. त्यानंतर पुढे खालील शब्दात शरीरांचे भाग असणारे शब्द लिहा. एखादा शब्द जर दिलेला असेल तर त्या शब्दामधून आपल्याला शरीराचा भाग असणारा शब्द शोधून लिहायचा असतो. आता या ठिकाणी बघा, हे आहे पाठ्यपुस्तक. या पुस्तकामध्ये सिलेबस सांगितलेला आहे तुम्हाला 15 ते 21. आपण 15 ते 21 धड्यांची नावं व कवितेची नावं वाचूया. 15 कविता क्रमांक 15 नदीचे गाणे. त्यानंतर धडा क्रमांक 16 मी नदी बोलते. धडा क्रमांक 17 आमची सहल. धडा क्रमांक 18 पैशांचे व्यवहार. धडा क्रमांक 19 अनुभव 2. धडा क्रमांक 20 गमतीदार पत्र. व घटक चाचणीमधील सिलेबसमधील शेवटचा
21 कविता छोटेसे बहीण भाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण धडा व कवितेचे नाव वाचून घेतले. त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल 15 ते 21. कविता क्रमांक 15 नदीचे गाणे. कविता पूर्ण पाठांतर करायचे आहे व्यवस्थित व लिहून सराव करायचा आहे. कविता पाठ झाल्यानंतर पुस्तक बंद करायचे व न बघता वहीमध्ये या कवितेच्या ओळी, पाठ केलेली कविता व्यवस्थित लिहून काढायची. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, कवितेच्या ओळी पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न पाठांतर करायचा तुम्हाला. नदीचे गाणे या कवितेचे कवी कोण? उत्तर वि.म. कुलकर्णी. आता या ठिकाणी कवितेच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो किंवा पाठांतर करायला जड जाते. सोपी पद्धत सांगते विद्यार्थी मित्रांनो. एक प्रश्न 2 वेळा पाठ करायचा व तो लिहून काढायचा लगेच. एका वाक्यात उत्तरे सांगा व लिहा. अ, आ, ई दिलेलं आहे. मी त्यांना क्रमांक 1, 2, 3, 4 देणार आहे. 1. मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर नदी. मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर नदी. याप्रमाणे तुम्ही एक प्रश्न 2 वेळा म्हणून पाठ करायचा व लिहून काढायचा. गावे कोठे वसली आहेत? उत्तर तीरावरती. नदीवर शीतल छाया कोण धरते? उत्तर आम्रतरू. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? उत्तर आनंदाची बाग फुलवते. त्यानंतर हा प्रश्न आत्ताच सांगितलं तुम्हाला. कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा. पाठांतर केलेली असेल कविता तर हा प्रश्न सहज लिहू शकता. जोड्या जुळवा. अ गट व ब गट दिलेला आहे. तर आपण अ गट वाचूया. झुळझुळ, मंजूळ, शीतल. गाणे, छाया, पाणी. याचे उत्तर याप्रमाणे लिहायचे. झुळझुळ, पाणी, मंजूळ, गाणे, शीतल, छाया याप्रमाणे. त्यानंतर हे शब्द असेच लिहा. एक शब्द 3 वेळा लिहून काढायचा विद्यार्थी मित्रांनो. मंजूळ, शीतल. शब्द लिहिताना काना, मात्रा, विलांटी, शुद्धलेखनाकडे लक्ष देऊनच सराव करायचा आहे. मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लवाळी, आम्रतरू याप्रमाणे. त्यानंतर आहे आपला पुढचा धडा 16 मी नदी बोलते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपण काय अभ्यासले होते? सर्वात प्रथम तुम्हाला हा पाठ 1 ते 2 वेळा वाचून व्यवस्थित काढायचा आहे. व्यवस्थित वाचून काढा. लक्षात येते की या ठिकाणी स्वतः नदी बोलते. नदीने आपले आत्मवृत्त म्हणजे नदीचा जन्म कोठे होतो, त्यानंतर नदीचा जन्म ओढ्या अनेक ओढे येऊन नदीला मिळतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा प्रकारे करतात? धरण बांधून, वीज तयार करतात, विजेवर कारखाने चालवतात, शेतीचे पंप चालवतात, पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात असं नदी स्वतः सांगते. त्यानंतर बघा, नदी जेव्हा उड्या मारत वरून धावत येते, उंच वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने ती पर्वतावर खाली येते. जेव्हा नदी पर्वतावरून खाली येते, सपाट मैदानावरती वाहते. वाहत असताना तिचा वेग कमी झालेला असतो. वेग कमी झाल्यानंतर तिच्या दोन्ही किनाऱ्यावर पाण्याचा उपयोग भरपूर शेतीसाठी केला जातो. शेतात खूप सारे धान्य पिकते. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक चांगल्या प्रकारे शेतीसाठी व स्वतःच्या कामांसाठी उपयोग करून घेत असतात. नदी म्हणते की मी स्वतः सगळ्यांसाठी उपयोगी पडते, परंतु तरी देखील माझ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सांडपाणी, कचरा टाकला जातो, मला प्रदूषित करतात असं नदी आपली खंत व्यक्त करत आहे. या चित्रात आपल्याला दिसतंय बघा. या ठिकाणी नदीचे पाणी किती व्यवस्थित स्वच्छ दिसते बघा. आणि तेच जेव्हा त्या पाण्यामध्ये माणसे कचरा टाकतात, सांडपाणी टाकतात, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झालेले असते. अशा प्रकारे जेव्हा माणसांच्या छोट्या वस्त्या, गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाते तेव्हा जास्तच प्रदूषित झालेली असते. म्हणून कितीही अडथळे आले तरी न थांबता नदी ही
पुढेच वाहत जाते, म्हणून ते आपल्याला संदेश देते की थांबला तो संपला असे सांगत ती पुढे आपला प्रवाह मार्ग काढत सागराला जाऊन मिळते व आपला प्रवास थांबवते. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, ह्या धड्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सांगितले. वाचल्यानंतर आणखीन लक्षात येईल तुमच्या. या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न पाठ करायचा आहे. माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. याचं उत्तर आहे कोण कोणास म्हणाले. उत्तर नदी स्वतःशी म्हणत आहे. त्यानंतर स्वाध्याय. या ठिकाणी 6 प्रश्न दिलेले आहेत. व्यवस्थित पाठ करून लिहून काढायचे आहेत. पहिला प्रश्न, नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर पर्वतावर. नदी मोठी कशी होते? उत्तर नदीला अनेक ओढे मिळून नदी मोठी होते. तिसरा प्रश्न, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात? उत्तर भांडे, कपडे, जनावरे धुण्यासाठी करतात. पुढचा प्रश्न, नदीचा वेग कधी कमी होतो? नदी सपाट मैदानावरून वाहते तेव्हा. नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर थांबला तो संपला. तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत? धुळे, पांझरा नदी. त्यानंतर हा प्रश्न, रिकाम्या जागा भरा. अ. चालणे, चालतात, चालवतात. आ. पळणे, पळतात, पळवतात. इ. भेटणे, भेटतात, भेटवतात. इ. करणे, करतात, करवतात. उ. मिळणे, मिळतात, मिळवतात. थांबणे, थांबतात, थांबवतात. याप्रमाणे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, हिरवेगार यासारख्या रंगछटा दाखवणारे शब्द. पांढरा शुभ्र, निळेगार, लाल भडक. थांबला तो संपला यासारखं सुवचन वाचाल तर वाचाल. खालील शब्द वाचावं तसेच लिहा. शब्द म्हटले की विद्यार्थ्यांनो ते एक शब्द 2 ते 3 वेळा लिहून सराव करायचा व लिहित असताना पाठ करायचा. पर्वत, सर्व, किर, पूर्व, मरकट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह. पुढचा प्रश्न, पाण्याचे 2 उपयोग. पिण्यासाठी, गाडी स्वच्छ करण्यासाठी, आंघोळीसाठी, ब्रश करण्यासाठी, घराची स्वच्छता करण्यासाठी, झाडांना टाकण्यासाठी. पाठ क्रमांक 17, आमची सहल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शिक्षिका मुलांना सहलीसाठी आमराईमध्ये घेऊन गेलेल्या आहेत. आमराई म्हणजे काय बघा. राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई असे म्हणतात. मुले सहलीला गेली तेव्हा त्यांच्या हातात बघा डबा, पाण्याची बॉटल, चित्रकलेचे साहित्य आहेत. मुलांनी सहलीचा आनंद घेतलेला आहे, कैऱ्या खाल्लेल्या आहेत, त्यानंतर छान छान चित्र देखील काढलेली आहेत. एका वाक्यात उत्तरे बघूया आपण. मुलांची सहल कोठे गेली होती? उत्तर आमराईमध्ये. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले? जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, चित्रकलेचे साहित्य. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? उत्तर राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई असे म्हणतात. चौथा प्रश्न, आमराईमध्ये मुले कोणती खेळ खेळली? लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली इत्यादी. त्यानंतर वाचा व लिहा. हे 3 प्रश्न करण्याची जरूरत नाही आहे, फक्त 4 प्रश्न पाठ करा. त्यानंतर वाचा व लिहा. हे वाक्य वाचून लिहून काढायचे आहेत. झाडे वेली लावू चला, स्वच्छ हवा मिळेल आपल्याला, झाडांची घेता काळजी, फुले फळे मिळतील ताजी, झाडेच झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण.
ही जी वाक्य आहेत ती व्यवस्थित लिहून काढा. काना, मात्रा, विलांटी, उकार, पूर्णविराम याकडे लक्ष द्या लिहिताना. त्यानंतर ही 3 वाक्य आहेत खाली. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. पुढचा धडा आहे पैशांचे व्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे पैसे कोठे कोठे वापरले जातात. बघा या ठिकाणी बँकमध्ये, त्यानंतर बँकेत पैसे ठेवले जातात, दागिने ठेवले जातात, त्यानंतर फळं भाज्या भाजीपाला घेण्यासाठी. इथे फोन दिसतोय, टेलिफोनचं बिल भरण्यासाठी, त्यानंतर लाईट बिल भरण्यासाठी. इथे शूजचं दुकान दिसतंय, चप्पल बुटं घेण्यासाठी. त्यानंतर पोस्ट मास्तर आहे, पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी शाळेची शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी. पहिला प्रश्न करण्याची जरूरत नाही आहे. दुसरा, बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार लिहा. पैसे भरणे, पैसे काढणे. पैसे भरणे किंवा पैसे ठेवणे, पैसे काढणे. जोड्या जुळवा. पाठ करायचं आहे. अ गट, ब गट. विजेचे बिल भरणे. उत्तर वीज देयक केंद्र. मनी ऑर्डर करणे, पोस्ट ऑफिस. फोनचे बिल, दूरध्वनी केंद्र. त्यानंतर पुढे या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न, बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबरची खूण आणि बँकेत न चालणाऱ्या व्यवहारापुढे चुकीची खूण केलेली आहे. पैसे भरणे बरोबर, पैसे काढणे बरोबर, पत्र टाकणे चूक, चेक देणे बरोबर, मनी ऑर्डर करणे चूक, विम्याची रक्कम भरणे चूक, दागिने सुरक्षित ठेवणे बरोबर, चेक वटवणे बरोबर, वीज बिल भरणे चूक, कर्ज काढणे बरोबर, दागिने गहाण ठेवणे बरोबर, मुदत ठेवीच्या योजना. त्यानंतर पुढचा प्रश्न पाठ करायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी दिलेल्या अक्षरांपासून शब्द तयार केलेले आहेत. बघा इथे करून दाखवलेले आहेत. याचप्रमाणे तुम्हाला कोणतेही अक्षर जर देण्यात आले तर तुम्ही त्याचे शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करून सहज लिहू शकता. वाचूया, रिव्हिजन करूया. शरद, शतक, शर्यत, शहामृग. समयी, ससा, सकाळ, सहज. दप्तर, दरवाजा, दुकान, दसरा. नळ, नाक, नयन, नथ. कमळ, कप, कविता, कंपास. अननस, अजगर, अमर, अशोक. तबला, तलवार, तराजू, तबकडी. मगर, मच्छर, मदत, मदारी. पुढचा धडा आहे अनुभव 2. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्याच वयाचा मुलगा आहे. चित्रात दिसतंय तुम्हाला आई व मुलगा. जेव्हा तो शाळेतून घरी येताना निघालेला आहे तेव्हा त्याला रस्त्यात वाटेमध्ये त्याची आई दिसलेली आहे. आईच्या हातात 2 जड सामानाच्या पिशव्या आहेत. त्या पिशव्यांमध्ये किराणा सामान भरलेला आहे. तो धावत जाऊन आईकडून एक पिशवी घेतो व घरापर्यंत पोचवतो व रस्त्यात गप्पा मारत तो आईला सांगतो, हा सामान कितीचा असेल? तर त्याला त्याचे उत्तर सांगता येत नाही. मग तो म्हणतो की सुट्टीच्या दिवशी आपण किराणा सामान घ्यायला जात जाऊ, म्हणजे तुलाही मदत होईल व माझं व्यवहार ज्ञान देखील वाढेल. असं ह्या पाठातून आपण अभ्यासले होते. पाठ क्रमांक 19 अनुभव 2. त्याखालील स्वाध्याय सोडवूया आता. या ठिकाणी बघा, पाठ करायचा आहे. आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर आईच्या हातात 2 जड पिशव्या पाहून मुलगा आईकडे धावत गेला. दुसरा प्रश्न, आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? उत्तर किराणा भरलेल्या जड पिशव्या हातात धरल्यामुळे. आईला बरे का वाटले? उत्तर मुलाने एक जड पिशवी हातात धरून आणली होती म्हणून. चौथा प्रश्न, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? उत्तर मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला. या ठिकाणी खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ सामान, मान शब्द आहे. पोपट या ठिकाणी शरीराचा भाग पोट. पाठवणी, पाठ. यजमान, मान. आगबोट,
बोट, तोंडपाठ, तोंड, पाठ. एकाच शब्दात दोन शरीराचे भाग असणारे शब्द आहेत. पोटपूजा, पोट, पायपुसणी, पाय, गालबोट, गाल, बोट, नाकतोडा, नाक. खालील शब्द, प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा व तसेच लिहा. वाचूया. तुम्ही सराव करायचा आहे लिहून. एक शब्द 3 वेळा लिहायचा आहे. सुट्टी, हुश, चक्कर. विद्यार्थी मित्रांनो, लिहिताना वाचायचे देखील आहे. लख, बगी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उडान, अन्ना, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली, सव्वा. प्रश्न चौथा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. मोठे, लहान, जड, हलके, जाणे, येणे, हसणे, रडणे, खाली, वर, सांडणे, भरणे. प्रश्न पाचवा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. सामानाला ह्या शब्दामध्ये लपलेले शब्द नाला, माना, साला. बाजारात, या ठिकाणी बघा, बाजारात, बाजारात जात. चाललीस, लस, चाल, चाली. मनापासून, मना, पान, सून, मन. याप्रमाणे 6वा 7वा प्रश्न व 6वा 7वा 8वा प्रश्न लिहायची गरज नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 सराव करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ऑलरेडी रिकाम्या जागा भरण्यासाठी कंसामध्ये आन्सर दिलेले आहेत. हे आन्सर व्यवस्थित इथून चॉईस करून ते या ठिकाणी लिहायचे आहेत. सोडवलेलं आहे, लिहून सराव करा विद्यार्थ्यांनो. पाठांतर करा. संजू लवकर उठतो, गोगलगाय हळूहळू चालते, हा बंगला नेहमी बंद असतो, शाळा वेळेवर भरते, यावर्षी खूप थंडी पडली. पाठ क्रमांक 20 बघूया. पाठ क्रमांक 20, गमतीदार पत्र. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 2 मैत्रिणी आहेत, रेश्मा व माया. मायाला तिचे काका जे आहेत ते पत्र पाठवतात, परंतु ते पत्र कोरे असते. ते बघून तिला थोडं आश्चर्य वाटते. मग ती रेश्माकडे जाते आणि त्या पत्रामागील जे रहस्य आहे ते रेश्माला माहिती असते, परंतु मायाला ती कल्पना नसते. जेव्हा रेश्मा तिला समजावून सांगते की लिंबू माहिती सगळ्यांना, लिंबूच्या रसाचा जो उपयोग करून रस घेऊन तो कागदावर लिहायचा, लिहिल्यानंतर तो वाळला तर अक्षरं दिसत नाहीत. ते अक्षरं बघण्यासाठी बघा इथे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. मेणबत्ती त्या पत्राच्या खाली पकडायची, मग ते अक्षरं आपोआप दिसू लागतात. अशी जी युक्ती आहे लिंबाच्या रसाची ती रेश्माने मायाला सांगितली. असं आपण या गमतीदार पत्र या पाठामध्ये अभ्यासले. प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात उत्तरे द्या. पत्र कोणी पाठवले? काकांनी. पत्र कोणी पाठवले? काकांनी. पत्र कोणाला पाठवले? मायाला. मायाला पत्र का वाचता आले नाही? उत्तर, लिंबाच्या रसाचा उपयोग करून पत्र लिहिलेले होते. किंवा पत्र कोरे होते. दोन्ही उत्तर चालणार आहेत. कोण ते सांगा. कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी माया, कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी रेश्मा. हे शब्द असेच लिहा. पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट. वाक्य वाचा व लिहा. अ. दारावरची बेल वाजली. आ. काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला? विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य वाचताना लिहिताना जे आहे बघा, या ठिकाणी पूर्णविराम आहे. त्यानंतर इथे बघा एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह आहे, चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे. रेश्माने पत्र हातात घेतले, पूर्णविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, अग, कॉमा, त्यालाच कॉमालाच आपण काय म्हणतो? स्वल्पविराम. काकांनी कोरं पत्र पाठवलं,
दुहेरी अवतरण चिन्ह इथे या ठिकाणी पूर्णविराम. त्यानंतर खाली बघा, स्वाध्यायासाठी तुम्हाला चिन्हांचा उपयोग करून वाक्यात चिन्ह वापर करायचा आहे. कोणती कोणती चिन्ह आहेत? पूर्णविराम म्हणजे डॉट, प्रश्नचिन्ह सगळे ओळखूनच आहात. त्यानंतर स्वल्पविराम, याला स्वल्पविराम म्हणतात, याला पूर्णविराम, याला स्वल्पविराम व याला प्रश्नचिन्ह म्हणतात. या ठिकाणी सोडवलेला आहे, सराव करा. मी संगणक सुरू केला पूर्णविराम. मामाचा ईमेल वाचला. मामा 4 दिवसांनी येणार होता. आम्ही आनंदित झालो पूर्णविराम. दुसरं वाक्य, रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात. रमेश बघा स्वल्पविराम, सीता स्वल्पविराम, अनिता अनेक वस्तू असतील किंवा अनेक व्यक्तींची नावं असतील तर स्वल्पविराम द्यायचा असतो विद्यार्थ्यांनो. प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्हाचा उपयोग करायचा असतो. वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी पूर्णविराम द्यायचा असतो. याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी खाली हा उतारा लिहून सराव करायचा आहे. पुढचा बघा आता शेवटचा कविता क्रमांक 21, छोटेसे बहीण भाऊ बघूया. छोटेसे बहीण भाऊ कविता क्रमांक 21 ही कविता वसंत बापट या कवींनी लिहिलेली आहे. हा प्रश्न पाठ करायचा आहे तुम्हाला. छोटेसे बहीण भाऊ या कवितेचे कवी कोण? उत्तर वसंत बापट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कविता व्यवस्थित पाठांतर करून लिहून काढायची आहे. अगोदर सोपा उपाय, कविता पाठ करायची. पाठ झाल्यानंतर पुस्तक बंद करायचे व एक वही घ्यायची रिव्हिजनची व त्या ठिकाणी वहीमध्ये कविता लिहून काढायची. याप्रमाणे आपण 15 ते 21 पाठांचे रिव्हिजन बघितली. व्यवस्थित सगळ्यांनी रिव्हिजन व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून रिव्हिजन सोडवायची, पाठ करायची, लिहून काढायचे आहे. या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या पेपरसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आत्ता जी रिव्हिजन करतात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एक वेळा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.